नमस्कार का केला जातो? आपण रोज अनेक लोकांना भेटतो. कोणाला हात हलवून अभिवादन करतो, कोणाला हसून बोलतो आणि अनेक वेळा दोन हात जोडून नमस्कार करतो. पण कधी शांतपणे विचार केलाय का, आपण नमस्कार नेमका का करतो? फक्त परंपरा म्हणून की त्यामागे काही खोल अर्थ आहे? आज आपण नमस्कारामागचं शास्त्र, विचार आणि संस्कार सविस्तर समजून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये नमस्काराला खूप मोठं स्थान दिलं गेलं आहे. लहान मूल असो किंवा मोठा माणूस, घरात आलेल्या पाहुण्यांना, आई-वडिलांना, शिक्षकांना, देवाला किंवा वयाने मोठ्या व्यक्तींना नमस्कार करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे नमस्कार करताना आपण दोन हात जोडतो. हाच प्रश्न निर्माण होतो, दोन हात जोडण्याचीच पद्धत का तयार झाली? नमस्कार हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे. नम म्हणजे झुकणे, आदर व्यक्त करणे आणि कार म्हणजे कृती. म्हणजेच नमस्कार म्हणजे समोरच्या व्यक्तीला आदरपूर्वक वंदन करणे. पण हा आदर फक्त शरीराला नसतो, तर त्या व्यक्तीच्या विचारांना, आत्म्याला आणि अस्तित्वाला असतो. भारतीय संस्कृती माणसामध्ये देवत्व पाहते. म्हणून नमस्कार करताना आपण समोरच्या व्यक्तीतील त्या चांगुलपणाला वंदन करत असतो. आता यामागचं शास्त्र समजून घेऊ. आपल्या बोटांच्या टोकांमध्ये अनेक मज्जातंतूंचे बिंदू असतात. जेव्हा आपण दोन हात जोडतो तेव्हा या बिंदूंवर हलका दाब निर्माण होतो. हा दाब मेंदूला शांत ठेवण्यास मदत करतो असं मानलं जातं. यामुळे मन स्थिर राहण्यास मदत होते. म्हणूनच योग आणि ध्यानामध्येही हातांच्या विशिष्ट स्थितींना महत्त्व दिलं जातं. नमस्कारामध्ये आणखी एक विशेष गोष्ट आहे, त्यामध्ये स्पर्श नसतो. आजच्या काळात हस्तांदोलन करताना अनेक जंतू आणि रोग पसरू शकतात, पण नमस्कारामध्ये शरीराचा संपर्क होत नाही. म्हणून ही पद्धत स्वच्छ आणि सुरक्षित मानली जाते. काही वर्षांपूर्वी जगभर रोगराई पसरली होती, तेव्हा अनेक देशातील लोकांनी सुद्धा नमस्ते ही भारतीय पद्धत स्वीकारली होती. यावरून दिसून येतं की आपल्या संस्कृतीतील अनेक गोष्टी किती विचारपूर्वक तयार झालेल्या आहेत. आता मानसिक बाजू समजून घेऊ. जेव्हा एखादी व्यक्ती नमस्कार करते तेव्हा त्यामध्ये अहंकार नसतो. तो भाव सांगतो, मी तुमचा आदर करतो. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपुलकी निर्माण होते. नमस्कार माणसामधील अंतर कमी करतो, कारण नमस्कारामध्ये ताकद दाखवण्याचा प्रयत्न नसतो, तर नम्रता असते. पूर्वीच्या काळात लोक नमस्काराला फक्त औपचारिक कृती मानत नव्हते, तो संस्कार मानला जायचा. घरातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार केल्याने आशीर्वाद मिळतो असं सांगितलं जायचं. यामागे एक सुंदर विचार होता. जे लोक आयुष्यात अनुभवाने मोठे असतात त्यांच्याप्रती आदर व्यक्त केल्याने आपल्या मनामध्ये नम्रता टिकून राहते आणि ज्या माणसामध्ये नम्रता असते तो माणूस आयुष्यात अधिक शिकत जातो. आजच्या काळात अनेक लोक म्हणतात की या जुन्या गोष्टींची गरज नाही, पण खरं पाहिलं तर आज माणसामध्ये राग, अहंकार आणि असहिष्णुता खूप वाढलीय. लोक एकमेकांशी बोलताना सुद्धा आदर विसरत आहेत. अशा वेळी नमस्कारासारखी छोटी गोष्टही माणसाला संस्कारांची आठवण करून देते. कारण नमस्कार हा फक्त शब्द नाही, तो एक विचार आहे. आदराचा विचार, नम्रतेचा विचार, माणुसकीचा विचार. भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टींच्या मागे खोल अर्थ दडलेला आहे. पाय स्पर्श करणे, तिलक लावणे, आरती करणे, ध्यान करणे या सर्व गोष्टी केवळ अंधश्रद्धा म्हणून तयार झालेल्या नाहीत. त्यामागे निरीक्षण, अनुभव आणि जीवनशैलीचा मोठा अभ्यास होता. म्हणून कोणतीही परंपरा समजून न घेता तिला चुकीचं म्हणणं योग्य नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाला नमस्कार कराल तेव्हा फक्त सवयीने करू नका, त्या कृतीमागचा आदर अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण नमस्कार म्हणजे फक्त दोन हात जोडणे नाही, तर दोन मनांना आदराने जोडणे आहे. तुम्हाला अशाच भारतीय परंपरा, त्यामागचं शास्त्र आणि खरे अर्थ जाणून घ्यायचे असतील तर या वाहिनीला नक्की जोडलेले रहा. धन्यवाद. नमस्कार.